नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग बघूया इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या काही टेक्निकल टर्म्स. तर यामध्ये आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड तसेच वायरमन, इलेक्ट्रिशियन या आयटीआय मधील स्टुडंटला लागणाऱ्या महत्त्वाच्या बेसिक टेक्निकल टर्म्स बद्दल इन डिटेल कन्सेप्ट वाइज अभ्यास करूया. चला तर मग बघूया स्टँडर्ड प्रिफिक्सेस, जे की तुम्ही तुमच्या हायस्कूल मध्ये वगैरे शिकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक करंट, पॉवर, एनर्जी, इलेक्ट्रिक चार्ज, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स आणि फ्रिक्वेन्सी. त्याचे युनिट्स रिस्पेक्टिव्हली असे आहेत व्होल्ट, एम्पियर, वॅट, जूल, कुलम, ओहम, फॅराडे, हेनरी आणि हर्ट्स. त्याचे अब्रिव्हिएशन आहे VAWJ, ओहम, फॅराडे, हर्ट्स आणि हेनरीचा H. तर आज आपण बघणार आहोत प्रीफिक्सेस. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात असेल की मी तुम्हाला सांगितलं होतं की 10 ओहम रेजिस्टन्स किंवा 100 किलो ओहम रेजिस्टन्स किंवा 1 मेगा ओहम रेजिस्टन्स, किंवा मी तुम्हाला कॅपॅसिटन्सच्या उत्तरमध्ये सांगितलं होतं मायक्रो फॅराडेमध्ये कॅपॅसिटन्स आपण वापरतो. त्यावेळेस तुम्ही मला विचारलं होतं की सर हे के काय आहे, हे एम काय. या ठिकाणी हे कॅपिटल एम असतं मेगा ओहम, आणि हे म्यू काय. तर मी तुम्हाला सांगितलं की पुढे आपण बघूया, तेच आपण बघणार. त्याला आम्ही काय म्हणतो, प्रीफिक्सेस बनतो. काय म्हणतो, प्रीफिक्सेस. ते या ठिकाणी प्रीफिक्सेस, त्याचे सिम्बॉल्स आणि 10च्या पॉवरमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याचंच न्यूमरिक रिप्रेझेंटेशन या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. फार महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर लार्जर क्वांटिटी, मोठी क्वांटिटी लिहायची असेल, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला 1000 लिहिताना काही प्रॉब्लेम नाही, कारण 1 वरती फक्त 3 शून्य आहेत. पण तुम्ही ज्यावेळेस 10,000 लिहिताल, इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला 10 to the power 4 जर लिहिलं तरी सफिशियंट आहे. 100 लिहायचं असेल, सिंपल आहे की यस 10 to the power 2 म्हणजे 10 वरती 2 शून्य आलेले. या ठिकाणी 10 वरती 4 शून्य आलेले, बरोबर आहे. या ठिकाणी 10 वरती किती आलेले, 3 शून्य आलेले. त्यालाच आम्ही 1000 म्हणतो, किंवा त्याला आपण के म्हणतो. सध्या के सिस्टीम वगैरे वापरतात. तर हे काय विद्यार्थी मित्रांनो, प्रीफिक्सेस आहेत. या ठिकाणी के, किलो हे प्रीफिक्स आहे, त्याचं सिम्बॉल के आहे, आणि पॉवर आहे 10 to the power 3, आणि याला न्यूमरिकमध्ये अशा पद्धतीने लिहितो. हेक्टो 10 to the power 2, आणि याला आम्ही 100 असं लिहितो. डेक्का सिस्टीम ॲब्रिव्हिएशन आहे DA, त्याला 10 to the power 1 लिहितो, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. नो प्रिफिक्स म्हणजे या ठिकाणी 10 to the power किती आहे, 0 आहे. म्हणजेच मी साधं 10 लिहिलं, म्हणजेच याचा प्रिफिक्स 0 आहे. मी 20 लिहिलं, याचा प्रिफिक्स 0 आहे. जोपर्यंत मी 20 वरती 1 लिहित नाही तोपर्यंत प्रिफिक्स होत नाही. 20 वरती जर मी 2 लिहिलं तर किती आहे, बरोबर आहे. म्हणजेच किती आहे, 200. दॅट इज नथिंग बट द प्रीफिक्स. आता या ठिकाणी नुसते प्रीफिक्स हे पॉझिटिव्ह मध्ये राहतात असं नाही बरं का. प्रीफिक्स तुमचे निगेटिव्ह व्हॅल्यू सुद्धा असते. या ठिकाणी बघा, डेसी डिनोटेड बाय लेटर D, 10 to the power -1, आणि आपण लिहितो कसं 0.1. यालाच आम्ही कसं लिहू शकतो, 10 to the power -1. सेंटीमीटरची तुमच्यावर स्केल आहे ना, 15 सेंटीमीटर, 0 ते 15 त्यामध्ये दाखवतात. ते सेंटीला मी लिहिलेलं आहे 10 to the power -2. यालाच कसं लिहू शकतो आपण, 0.01. मिली, या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, 10 मिली फॅराडे. यालाच आम्ही काय लिहिलेलं आहे, 10 to the power -3. म्हणजेच आम्ही काय लिहू शकतो, 0.001. तर चला तर मला सांगा बरं, जर तुम्हाला मायक्रो लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहिणार. या टाइपचे प्रीफिक्स वापरून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता.
10 to the power किंवा 10 to the power -6 म्हणजेच काय झालेलं आहे, मायक्रो झालेलं आहे. 10 to the power -6 म्हणजे किती झालेलं आहे, मायक्रो. आणि लिहायचं असेल तर कसं लिहिणार, 0.1 2 3 4 5 आणि हा 6. म्हणजेच ही व्हॅल्यू काय झालेली, ही व्हॅल्यू मायक्रो झालेली. या ठिकाणी बघा तुम्ही 10 to the power -3 फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस अँड थर्ड प्लेस. लाईकवाईज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड दिस इज द मायक्रो व्हॅल्यू. तर मग असंच कन्वर्जन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करा. नॅनो म्हणजे 10 to the power 9. यस, ॲब्सोल्युटली करेक्ट. सध्या मार्केटमध्ये कोणती टेक्नॉलॉजी चालू आहे, नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणजेच त्या ठिकाणी तो जो काही पदार्थ आहे, तो जो काही कंपाऊंड आहे, तो त्याच्या नॅनोमाइट्समध्ये कार्य करतो, म्हणून त्याला नॅनो टेक्नॉलॉजी म्हणलेलं आहे. याचं तुम्ही न्यूमरिक रूपांतर तुमच्या वहीमध्ये करा. याच पद्धतीने नॅनोच्या नंतर पिको आहे आणि असे मल्टिपल प्रिफिक्सेस आहेत जे की तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये वापरावी लागतात. आहे ना इनोव्हेटिव्ह? तर मग धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या बेसिक टर्मिनॉलॉजी बघू. तेव्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVP ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.